नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की देशभरातील जे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना गेला अर्थात म्हणजे की 20वा हप्ता क्रेडिट झालेला नाही. यापूर्वी सुद्धा काही लाभार्थ्यांचे हप्ते येणं बंद झाले. याच लाभार्थ्यांना असे प्रश्न पडलेले की नेमका त्यांचाच हप्ता का बंद झालेला आहे, बाकीच्यांना हप्ता हा जमा झाला आहे व त्यांचा काच बंद झाला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2021 पासून मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांचा प्रकार समोर आलेला आहे. यांच्यासाठी चौकशी लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी पकडताळण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेत काही पर्सेंटच्या प्रमाणामध्ये भौतिक पडताळणी अर्थात फिजिकल व्हेरिफिकेशन चालू आहे. म्हणजेच की त्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये 5% भौतिक तपासणी करण्यात आलेली आहे. आता 10% भौतिक तपासणी करण्यात आलेली आहे. आणि यांच्यानंतर जे काही लाभार्थी पडताळणीसाठी चौकशीसाठी जे काही स्क्रुटनी केले जातील अशा लाभार्थ्यांना बहुतेक पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच की राज्यामध्ये बरेच सारे लाभार्थी असे सुद्धा आहे की 1 फेब्रुवारी 2019 नंतरची त्यांच्या नावावरती जमीन आलेली आहे व त्यांच्या नावावरती जमीन ही दुसऱ्या लाभार्थ्यांच्या नावावरती गेलेली आहे. एक कुटुंब अर्थात पती पत्नी किंवा 18 वर्षाखालील अविवाहित मुलं अशी व्याख्या आहे. परंतु एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना पती असो आणि पत्नी ही लाभार्थी आहे. परंतु अशा प्रकारे सुद्धा प्रकार दिसून आलेले आहे की त्यांच्या नावावरती ट्रान्सफर करून त्यांच्या नावावरती सुद्धा अर्ज भरण्यात आलेले आहे. व मयत मृत्यू झाल्यानंतरही वारसा हक्काचा दुसऱ्या लाभार्थ्यांना नावावरती जमीन जाणं, परंतु मृत झालेल्या लाभार्थ्यांच्या नावावरती हप्ते सुरू असणं. बरेच सारे लाभार्थी मयत आहे परंतु त्यांच्या नावावरची जमीन ही वारसाच्या नावावर ट्रान्सफर झालेली आहे. परंतु आता मयत व्यक्तीला अद्यापही येत आहेत. अशा अनेक साऱ्या घटना दिसून येत आहे. जे काही समोर आलेले अशा प्रकारच्या स्क्रुटनी अंतर्गत येत आहे की भौतिक पडताळणी करण्यासाठी या निर्देशांचं देण्यात आलेले आहे की या लाभार्थ्यांना आपली स्वतःची त्यांची ओळख पटवावीसाठी लाभार्थ्यांना स्वतः या ठिकाणी हजर राहायचे. 7/12/8 नवीन जर फार्मर ID जनरेट केलेला असेल तर फार्मर ID अशा प्रकारची कागदपत्रे त्यांच्या या ठिकाणी लागणार आहे व आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे. आपला मोबाईल नंबर लागणार आहे व काही ठिकाणी अशा बाबी लागणार आहे की कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे की गावामध्ये कृषी मित्र असतील किंवा इतर काही प्रकारांमधून हे भौतिक पडताळणीचे काही अर्ज आहेत, अर्ज भरून गेले जातात. त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे कागदपत्र घेतले जातात, ओळखपत्र पटवली जाते, त्यानंतर लाभार्थ्यांचे पुढे हप्ते दिले जातात. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना फार्म सेट म्हणजेच की सेडिंग असा एरर येत आहे. तर लँड सेडिंग जो नो आहे तो सुद्धा या अर्थी भौतिक पडताळणीमध्ये भाग आहे. म्हणजेच की आता भौतिक पडताळणीमध्ये आलेला आहे तर मात्र हा प्रक्रिया पार करणं गरजेचे आहे. धन्यवाद.